माझे 2 ते 3 इंटरव्ह्यू अटेंड केले मी. त्यानंतर म्हणजे थोडा इंग्लिशचा प्रॉब्लेम आला, मग त्यानंतर थोडी इम्प्रूव्ह केली इंग्लिश. त्यानंतर 4-5 इंटरव्ह्यू दिले मी चांगले, पण या इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट झालो. पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ, IT करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. माझे नाव सोमेश लोहार आहे. मी गेम क्लाउड टेक्नॉलॉजीज मध्ये टेक्निकल सपोर्ट इंजिनियर म्हणून प्लेस झालो. मी पुणेरी पॅटर्न मध्ये डाटा एनालिस्टचा कोर्स केला. तुम्ही पण म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा, स्टडी करत राहा. इंटरव्ह्यूचा एक राऊंड झाला, त्याच्यात युअरसेल्फ विचारलं आणि टेक्निकलचे क्वेश्चन विचारले. ओके, मग टेक्निकल मध्ये एक्झॅक्टली काय काय होतं? कारण स्टुडंट आहेत आपल्यासोबत फुल स्टॅकचे, बरोबर, सगळे जावा फुल स्टॅकचे, ते पण सगळे फ्रेशर आहेत. तर त्यांना पण तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करा की किती टाइम लागला किंवा कशी जर्नी होती, कसा अभ्यास केला हे सगळं. माझ्या टेक्निकल राऊंड हार्डवेअर नेटवर्किंगचं झालं. त्यात क्वेश्चन वगैरे विचारले. त्यानंतर एक गेम प्ले करायला दिला होता, त्यात बग्स वगैरे चेक करायला दिले होते. त्यानंतर सिलेक्ट झाले. ओके, सो ओव्हरऑल तुम्ही कधी क्लास जॉईन केला होता? किती टाइम लागला प्लेसमेंट व्हायला, जरा सांगू शकता? माझे का 1 जानेवारीला क्लास स्टार्ट झाला होता आणि संपायला तरी एप्रिलच्या एंडिंग एप्रिल पर्यंत संपला होता आणि 2 महिने लागले मला प्लेस व्हायला. तुम्ही किती इंटरव्ह्यू दिले, काय कसं प्रॅक्टिस केली? मी तरी 7-8 इंटरव्ह्यू दिले. त्यानंतर आज फायनली झालं. सो तुम्ही स्वतःला कसं मोटिवेट ठेवलं की बाबा आपण इंटरव्ह्यू मध्ये फेल होतो, तर आपल्याला परत पुढच्या इंटरव्ह्यूला जायचंय, अजून जायचंय, तर हे मोटिवेशन कसं आलं तुम्हाला? मोटिवेशन म्हणजे जीडी लेक्चर आणि PD सेशन पण म्हणजे प्रॅक्टिस पण केली. आणि इंटरव्ह्यू मध्ये जे फेल्युअर आलं त्याच्या थोडं रीडिंग केली, फेल्युअर कावर येते. त्यानंतर म्हणजे रीडिंग म्हणजे एक्झॅक्टली कसं म्हणजे स्टडी केला त्याबद्दल थोडं. अच्छा, ओके, करेक्ट. सो त्यांची आय थिंक तुमची 10-11 बॅच होती ना? तुमच्या बॅच मध्ये सगळे प्लेस झाले. सो पुणेरी पॅटर्नची अशी एक बॅच आहे ज्याच्यामध्ये सगळे प्लेस झाले. सो बिग हँड फॉर दिस बॅच. म्हणजे थोडक्यात मेसेज हा आहे की जसं की निरंजन, प्रथमेश, माझं नाव पण पाठ झालं, निधी, प्रतीक्षा, शुभम आणि सोमेश, चैतन्य, सोमेश राहिले होते, तर त्यांचं पण प्लेसमेंट झालं. सो म्हणजे खूप छान वाटतं की म्हणजे बऱ्याच वेळा मलाही असं वाटायचं की नाही का जीडी राऊंड घेताना की सोमेश काय बोलतच नाही. बऱ्याच वेळा असं व्हायचं की त्यांचे फ्रेंड सांगायचे की नाही म्हणजे नाही का सोमेश रूमवर गेल्यावर म्हणतो की मला बोलूच नाही दिलं ग्रुप डिस्कशन मध्ये. तर मग अशा पण गोष्टी खूप घडत होत्या की बाबा ज्याच्यामध्ये सुरुवातीला असं वाटतं आपल्याला की आपण काय बोलूच शकत नाही किंवा बोलताच येत नाही. पण नाही, तुम्ही जेव्हा ह्या वातावरणात नेहमी येता ना ग्रुप डिस्कशनला, पीडीला, त्यावेळेस त्या गोष्टी आपोआप वेळेनुसार येतात. त्याच्यामुळे गिव्हअप नका करू. जसं की एक 7-8 टाइम्स ट्राय केल्यावर ते प्लेसमेंट झालं, तर सगळेजण ट्राय करत राहा, कारण त्याच्या नंतरच प्लेसमेंट होतं. तर बाकी आता हे जे मुलं आहेत फ्रेशर, ह्यांना तुमचा काय मेसेज आहे? म्हणजे जीडी सेशन करत जा, पीडी सेशन पण नंतर स्टडी इकडेच राहून होते. हा महत्वाचा मुद्दा आहे. सो तुम्ही सांगा, मग तुम्ही एका दिवसात किती अभ्यास करायचे, किती तास करत होता ते सांगा. एका दिवसात मी 2 ते 3 तास स्टडी करायचो. एक्झॅक्टली. नाही, लँग्वेज बद्दल मी फ्रँकली सांगेल की नुसत्या डेव्हलपमेंटसाठी करताना इंग्लिश हे मॅन्डेटरी आहेच. इंग्लिश शिवाय काहीही पर्याय नाही. तर स्टडी केली, म्हणजे टेक्निकलचा स्टडी केला आणि इंटरव्ह्यूचे क्वेश्चन वगैरे जे नॉर्मली रेग्युलरली विचारलं त्याच्यावरती काम केलं. सगळ्यात महत्वाचं इंट्रोडक्शन. हे भरपूर जणांचं इंट्रोडक्शन की स्पेसिफिक फॉर्मॅट मध्ये पाहिजे ते सांगत नाही. माझी फॅमिली, न्यूक्लिअर फॅमिली, त्याची गरजच नाही काय. करेक्ट. जे एक्सपेक्टेड आहे, लाईक रिक्वायर्ड, तेवढंच तुम्ही इंट्रोड्यूस करा. त्याच्यापेक्षा त्याला जर असेल गरजेचं तो विचारतो म्हणजे त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये. पण त्या गोष्टी ज्या आताच डिस्क्लोज नाही करत, बेसिक फॉर्मॅट मध्ये तो कंटिन्यू कॅरी करा. सो प्रिपरेशन खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की पाहिले नाही की असं नाही की बाबा आता बरेच मुलं असतात, काही डिग्री होल्डर आहेत, काही चांगल्या कॉलेजची पण मुलं आहेत, बट बऱ्यापैकी प्रॅक्टिसला कमी पडतात. त्याच्यामुळे प्रॅक्टिस करत राहा, कारण तेच इम्पॉर्टंट आहे. आता जवळपास त्यांच्या बॅच मधले मुलं प्लेस होऊन भरपूर टाइम होऊन गेला, ऑलमोस्ट जुलै.
सो तरी पण गिव्हअप न करता प्रॉपरली गोष्टी झाल्या. चालेल. सो सोमेश, अभिनंदन आमच्या टीमकडून तुमच्या करिअर जर्नीसाठी. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, तुमच्या ह्या जर्नीमध्ये पुणेरी पॅटर्नचा रोल काय होता ते ऐकायला आम्हाला आवडेल. पुणेरी पॅटर्नचा रोल म्हणजे मॅडमांकडनं शिकायला भेटलं, पण ते जीडी सेशन पीडी सेशन शिकायला फार भेटलं. आणि टेक्निकलचं कल्पना मॅमनी चांगलं शिकलं. चालेल. आणि प्लेसमेंट टीम पण म्हणजे कॉल दिलाच प्रत्येक वेळेस, नाही बोलले सर. आणि वेगळं काय की आता तुम्ही बऱ्याच ठिकाणावरून फिरून तुमचा सगळा ग्रुप फिरून आलेला आहे, तर पुणेरी पॅटर्न क्लास आणि बाकी क्लासेस मध्ये तुम्हाला महत्वाचा काय फॅक्टर फील होतो? दुसऱ्या क्लासमध्ये प्लेसमेंट वगैरे मोस्टली भेटतात 1-2 कॉल, ती पण एक्झाम म्हणजे एक्झाम दिल्यानंतर कॉल वगैरे. पण इकडं तसं नाही, इकडं म्हणजे कॉल वगैरे देतात, स्टडी वगैरे इकडेच. नुसतं आपण आलो गेलो झालं असं नाही होत. तुम्हाला डिरेक्शन देण्यासाठी कोणीतरी समोर व्यक्ती पाहिजे की जो तुम्हाला सही डिरेक्शनने पुढे घेऊन जाईल. नाही तर आपण आपलं रॅन्डमली काहीतरी अभ्यास करतोय आणि काहीतरी त्याच्यामध्ये प्रिपरेशन होतंय नाही होते आपल्यालाच कळत नाही असं नाही. सो इथं एक्सपर्ट टीम आहे, जसं की सोमेश आणि त्यांच्या ग्रुपने प्रॉपर गायडन्स घेतला त्या सगळ्यांचा, तर तुम्ही पण तेवढ्या टच मध्ये राहा सगळेजण आणि त्याप्रमाणे तुम्ही पण प्लेस. यांच्या ग्रुपमध्ये जवळ 6-7 जण प्लेस होते, म्हणजे जवळपास सगळ्यांना कॉल शेड्यूल व्हायचे. शुभम आणि सोमेश बऱ्याच वेळा म्हणजे काय तर त्याचं अंडर ग्रॅज्युएट असल्या कारणानं, आणि सोमेशचं बाकी काही असतील इश्यू थोडेफार. असं व्हायचं की हे दोघं जण यायचे, मग आम्ही असं उत्सुकता होते आम्हाला की सोमेश कधी प्लेस होते, शुभम कधी प्लेस होते, तर हे मुलं एवढी मेहनत घेतात. म्हणजे यांचं वैशिष्ट्य पण हे होतं की ते संडेला सुद्धा थांबायचे नाही. म्हणजे आता आमचं ऑफिस संडेला बंद असतं, पण अगोदर संडेला ऑफिस चालू होतं, तेव्हा संडेला पण थांबायचे नाही. ते कधी तर दुपारी आलेले दिसायचे, बसायचे, किमान 2 तास का बसणे पण येऊन प्रॅक्टिस स्टडी करायचे. म्हणजे हे वैशिष्ट्य होतं या लोकांचं की यांनी सोडलं नाही. इव्हन यांचे 2-3 कॉल्स फेल झाल्यानंतरही, इंटरव्ह्यू शेड्यूल करूनही फेल झाल्यानंतर, रिझल्ट फेल आल्यानंतरही ह्या ग्रुपने सोडलं नाही. हे वैशिष्ट्य होते यांचं. सो तुम्ही प्रत्येक मुलाने आता याच्यातून एकच घ्यायचं, किंवा मॅटर नाही करत मला 1-2 इंटरव्ह्यू जरी फेल झालो मी, तर मी इथे येणार, स्टडी करणार, प्रॅक्टिस करणार, मी कुठे लॅब करतोय त्याच्यावरती काम करणार, प्लेसमेंट होऊन जाते, रिझल्ट आहे समोर तुमच्या. बरोबर आहे. पॉडकास्ट आणि न्यूजपेपर वगैरे वाचले, रिडिंग केली, चांगली गोष्ट. म्हणजे थोडक्यात कसं आहे की काही गोष्टी आम्ही आमच्या ऍज अ टीम सांगतो, पण ते फॉलो केल्या गेल्या पाहिजे. आजच्या पीडी सेशन मध्ये मी सगळ्यांनी एकच प्रश्न विचारला की मागे जे झाले त्याचं प्रिपरेशन केले का. तर म्हणजे हाच एक महत्वाचा मुद्दा आहे की जनरली आपण इम्प्लिमेंटच नाही करत, तर त्या गोष्टी त्या वेळेस केल्या तर रिझल्ट येतात असं. चालेल. सो त्यांना पुणेरी पॅटर्न एक गिफ्ट पण द्यायचं ऍक्च्युली आम्हाला, टोकन ऑफ अप्रिशिएशन. आम्ही प्रत्येक नवीन प्लेसमेंटसाठी काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतो. सो दिस इज फॉर यू. Thanks to Puneri Pattern team and Sarika ma'am, the placement team. Join Puneri Pattern.